चिरडला जातो आहे. सुखाची वाट शोधताना योग्य मार्गदर्शनाची, योग्य वाट दाखवणाऱ्याची गरज आज नक्कीच आहे. अन्यथा जीवनाची नौका भरकटण्यास वेळ लागत नाही. अशाच एका तुमच्या आमच्या सर्वांच्या घरामधील तरुणाची ही एक कहाणी. जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ रे हुआ रे भटका भटक गोरी ले जाओ काश मारे रे हल्की हल्की किक मस्ती आजच्या वाढदिवसापेक्षा उद्याचा वाढदिवस नाच तोया व्हायला पाहिजे. पार्टी बिटी एकदम झकास. आई आई बाबा ओ बाबा. अरे बाळ जीवन, ये ये. कधी आलास रे तू? दिसत नाही काय? आत्ताच आलोय ना. अरे बाळ, तसं नाही, आम्ही कामात होतो, लक्ष नाही आमचं. अहो कधी लक्ष असते तुमचं आमच्याकडं? हा काम इतके काम नसतं. असं का बोलतोस रे बाळा? तू आमचा पोरगा आहेस, आमचं तुझ्याकडे लक्ष नाही होय? हे नव नोकरी बिकरीचा काय नियम पत्ता? ओ बाबा, अहो सदान कदा कामाचं काय नोकरीचं काय झालं? अहो तुमच्या एकाच प्रश्नाला उत्तर देऊन कंटाळलोय मी आता. अरे बाळ तसं नाही. आमासनी बी जरा काळजी लागली आहे तुझी आता. आणि आता यांची तब्येत बी कुठं बरी आहे. आणि बाळा, या धंद्याचं तर नेम कुठं आहे र? आई हे बघ, यो धंदा, हे जी बाबांची तब्येत, ही तुझी तब्येत, त्यात दुकान चालत नाही. हे सारखं सारखं ऐकायला मी आता लहान नाही. आणि आता उद्या माझा वाढदिवस आहे. आणि आता मला मोबाईल घ्या. काय मोबाईल? होय, नवीन? सगळ्या माझ्या मित्रांकडे नवीन मोबाईल आहे. मला सुद्धा नवीन मोबाईल उद्या पाहिजेच. अरे पण बाळा, त्यो फोन आहे ना मग तुझ्याकडं? आणि परत नवीन फोन? हे आई, हा अगं एवढं कचकायला काय झालं? मी काय आभाळ मागितलं नाही तुझ्याकडं. अगं माझ्या वाढदिवसाला फक्त नवीन मोबाईल मागितलाय मी. अहो त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांचे आई वडील नवीन मोबाईल किंवा नवीन गाडी काही ना काहीतरी घेतच असतात. तुम्ही काय दिलंय? हा जीवन. अरे त्यांचं ठीक आहे, पण आपली परिस्थिती बघ. खरं म्हणजे तू स्वतः मिळवायचं सोडून तूच आमच्याकडे मागतोस मरणार. अरे जीवन, मला जीव अगदी मैता कुटीला आलाय बघ आमचं. पोरा, बघ जरा तुझ्या आईकडे. बिचारीनं तुझ्या शाळा कॉलेजसाठी स्वतःच सगळं उरलं सुरलं चिंतस घाट टाकलं. पोरा, घाट टाकलं.
मला. यांच्याकडे नुसतं काय मागितलं ना की नुसत्या याच गोष्टी ऐकायला मिळणार. बस आई, हे बघ, मला आता तुमचं काही ऐकायचं नाहीये. मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. बस, नाहीतर ना ए आनंदा, असा धीर सोडू नकोस रे. सांभाळ स्वतःला, सांभाळ. कसं सांभाळ? अरे तुझंच पोर नाही, आजकालची सारी तरुण पोरं काय डोसक्यात घेतील काय ठाऊ. अरे सांभाळ तू स्वतःला. आणि वहिनी तुम्ही पण सांभाळा स्वतःला. टीव्ही मोबाईल फार बिघडले, सगळं फार बिघडले. आनंदा सांभाळ रे स्वतःला, सांभाळ तू जरा. अहो असं हातात तोंडाला आलेलं माझ्या पोराने काय उलट सुलट करून घेतलं तर आम्ही या म्हातारवात कुणाचं तोंड बघायचो, कुणाचं तोंड बघायचं. अगं हे आनंदी, आनंदी, अगं सांभाळ, सांभाळ, सांभाळ ग. अगं तूच अशी जर कोण म्हटलीस तर माझं काय सांग, माझं काय. अहो काय आहे हे हो? बघूया, बघूया का पोरापेक्षा योग कोण काय नाही गोष्ट नाही. खरं तू सांभाळ स्वतःला, सांभाळ. बघ तुम्ही काहीतरी होते, बघतो. मिळेल त्या गोष्टीमध्ये आनंद मागणारे, प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून जगत पोरांच्या गरजा भागवताना संसाराचा गाडा ढकलता ढकलता मेटाकुटीला आलेले हे आईबाप. फक्त आपल्या स्वप्नांची पूर्तता उद्या हे कोण करेल एवढी एकच भोळी बाबडी अपेक्षा उगाशी बाळगून जगणारे हे आईबाप. पण हेच पोर स्वतःच्या अपयशाचं खापर आपल्याच नशिबी किंवा आईबापाच्या डोक्यावर फोडू पाहते. का तर मित्रांच्यात येणारा कमीपणा सहन करता येत नाही म्हणून. हे जीवन्या, अरे काय टेन्शन मध्ये आहेस? वाढदिवसाला काय कल्टी मारण्याचा विचार आहे का काय? ए बाबा गप जरा. हाय, मी टेन्शन मध्ये आहे. काय करायचं तुला? तुम्हाला पार्टी पाहिजे ना, दिली म्हणजे बस. या आमच्या आई बापाला का नाही याचं काहीच नाही खरं. कारण काय, ते नोकरी कर, काहीतरी काम कर, स्वतः मिळव. आईला वैतागलोय मी तेच तेच ऐकून. जीवन जीवन, अरे बाळा, अरे बाळा, कुठं कुठं शोधा लावलं सामाला. चल 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 मर्दा, चल चल. तुझ्या आई पार करून गेल्या ना, सारखं जीवन जीवन तुझं नाव घ्यायचं. तुझ्या आईच्या पोटात अन्नाचं एक कण नाही, तापानं फणफणले. चल चल आईकडे चल, आईला बघा. चल चल चल. मला वाटलंच होतं, पण जर मी सांगितलेलं जर होणार नसेल ना. अरे बाळा, ते काय ते नंतर बघू. तू चल आधी, काहीतरी करूया. तू वाट बघते तुझ्यासाठी. तुझा जीव अडकला, तुला समजत कसं नाही. अहो प्रत्येक वेळी मीच का माघार घ्यायची? मी सांगितलेलं त्याचं काय झालं ते बोला आधी. अरे बाळा, का असं हाताला भेटलायस? का असं वाटतं? जेवढं होतं तेवढं तुझ्या शिक्षणाला घातलंय. पुढे तुझी बहीण बी आता मोठी होती, तिच्यासाठी पण काय बघायला ना ग. अरे आज ना उद्या आपल्या दुकानाची बी जागा जाणार आहे, माहित आहे तुला. तरी मी हट्ट करतोस. मला असा हट्टाला पेटू नकोस. चल बाबा, आता बास झालं, बास झालं, बास बास. सारखं सारखं तेच रडगाणं. अहो गावभर दवंडे पिटून माझी लायकी घालवताय तुम्ही. पोरग्याला शिकवलं, इंजिनियर केलं. अहो बाबा, काय आहे या डिग्री मध्ये सांगा ना. अहो नुसता कागद आहे कागद. नोकरीला कुणाच्या दारात गेलो ना तर साध्या शिपायाच्या लायकीचा पण नाहीये मी. शिक्षण झालं शिक्षण. अहो ही नोकरी, काम, धंदा आणि ही वरती तुमची स्वप्न. कंटाळलो मी आबा, कंटाळलो. जीवन असं नका बोलूस. अरे तुझ्याकडे नाही तर या म्हातारा व्हायला आम्ही कुणाकडे बघायचं? तूच आमची शान आहे बाबा. जर प्रत्येक वेळी मला जर तुम्ही दोषी ठरवत असाल ना तर नाही, आता मला पण कंटाळा आला. बस, मला ही नोकरी पण नको, तुमचं घर सुद्धा नको. जीवन असं का, असं का वंगळ बोलतोयस? अरे
वाटी पाहिजे आणि मी बिनदमडीचा. अरे आई फार थकल्या, कोण म्हटल्या रे, फार कोण म्हटल्या. पोरांनो, अरे तुमच्या दोस्ताला समजवा रे, माझ्या जीवनला समजवा. बस बाबा बस, आता मला या घरातच राहायचं नाहीये. कंटाळा नाही मला या जीवनाचा. आता या जगाला तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते मला, लाज. पास आता पास चालू. अरे बाळा, माझ्याकडे बघ रे, ऐकलं तरी बघ. अरे कोणीतरी समजवा रे माझ्या जीवनला. अरे माझ्या जीवाच्या तुकड्याला कोणीतरी समजवा. देवा, कसला खेळ मारलाय देवा. बाळ, हे बघ बाळ, हा? मला सांग, एवढा बेचैन का दिसतो आहेस? तू आई वडिलांशी किंवा मित्रांशी भांडलायस का? हे बघ, हे बघ, मला सांग काय झालं एवढं बेचैन व्हायला? बोल ना बाळ काहीतरी. साहेब, हे बघा, माझं मी जिथं आहे तिथं ठीक आहे बस. आणि प्लीज तुम्ही माझ्या विषयामध्ये पडू नका. मी ठीक आहे बस. ठीक आहे मला सांगायचं नसेल तर नको सांगू, पण कमीत कमी मला तुझं नाव तरी सांगशील? जीवन आहे माझं नाव. आणि या जीवनालाच फार कंटाळलोय मी. ना नोकरी ना काम, घरच्यांवरती नुसता बोझ झालोय मी. अहो, इंजिनियर असून सुद्धा दारोदारी भटकतोय मी साहेब, या नोकरीसाठी, फक्त नोकरीसाठी. काय माझी काही चूक आहे का? आणि स्वतःच्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत का? सर प्लीज, हे नको झालंय मला सगळं आता जगणं. थांब बाळ, एवढंच ना? चल माझ्यासोबत. माझ्यासोबत चल, म्हणजे तुला तुझ्या जीवनातल्या या पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळतील. शांत हो आणि चल माझ्या बरोबर. आपण सर कुठं? अब आप सुनिए किशोर कुमार और लता मंगेशकर जी की आवाज में ये गीत। फिल्म का नाम खट्टा मीठा, संगीतकार राजेश रोशन। जीवन हे थोडं वेगळंच विश्व आहे ना? सर काय बोलू, मला काही कळत नाही आता. ठीक आहे, काळजी करू नकोस. एक काम कर, तू थोडं यांच्यामध्येच राहा. सर पण तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला इथंच मिळतील, नक्की मिळतील. सर तुम्ही तर एवढे मोठे उद्योगपती आणि सर आपण इथं कसं? जीवन कसं आहे, माझी गोष्ट इतरांपेक्षा फार वेगळी नाही. अरे मी हा सर्वच बापांसारखा उद्योग व्यवसाय वाढवत राहिलो, प्रचंड पैसा कमवला. माझ्या दोन्ही मुलांना खूप शिकवलं. पण परदेशी जाऊन राहिलेल्या माझ्या मुलांना स्वतःची आई गेल्यानंतर जर कांदा द्यायची सवड भेटत नसेल तर कमावलेली दौलत कोणासाठी कमवली मी? हे प्रश्न उभारले माझ्यासमोर. आणि त्या माझ्या पोटच्या पोरांपेक्षा आज हेच माझं कुटुंब बनलं. हेच इथंच यांच्याच निरागस प्रार्थनेतून मला माझा ईश्वर भेटतो रे. माझा ईश्वर भेटतो मला.
हे पहा, आपल्याकडे आज नवीन पाहुणे आले आपल्या सर्वांना भेट देण्यासाठी. आपल्या पाहुण्याचं नाव आहे जीवन. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग पर्यंत झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या या पाहुण्यांचा आज वाढदिवस आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू जीवन, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू जीवन, हैप्पी बर्थडे टू यू. बाबू मोशन, अरे जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं रे. अरे जो मिला, जितना मिला, इसी में ही मस्त रहो और जी भर के जियो. हैप्पी बर्थडे जीवन भैया, हैप्पी बर्थडे. आई बाबा, आई बाबा, मला माफ करा. या सगळ्यांच्या जीवनातील संघर्ष बघून मला माझं दुःख आता दुःखच वाटत नाही. खूप चुकलो चुकलो. माझ्या आयुष्यात आता कोणतीही परिस्थिती आली ना, तर अशा परिस्थितीवर मी हसत हसत मात करू शकतो. हो हो, मला कळाले आता. जगण्याचं तत्व मला कळाले आई बाबा, खरोखर. नवी दिशा, नवी प्रेरणा आणि जीवन जगण्याची कला या माझ्या नवीन मित्रांनी मला शिकवलं. खरोखर सर, खरोखर थँक्यू. मला जगण्याची आशा तुम्ही दाखवली. या सगळ्यांना माझा साष्टांग प्रणाम. खूप खूप धन्यवाद मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. हो, सुख हे फक्त भौतिक वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये किंवा अपेक्षांमध्ये नसतं. अहो, दुःखाला कुरवळत बसण्यापेक्षा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाच आपल्याला सुखाचा मार्ग मिळवून देतो. म्हणून तर मी म्हणतोय, मला